जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण एका अशा शक्तीचा जागर करणार आहोत, जिने हा संसार कवीत घेतला आहे. स्त्री म्हणजे केवळ एक शरीर किंवा नातं नाही, तर ती एक विचार आहे, एक क्रांती आहे. भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी स्त्रियांच्या क्षमतेवर जो विश्वास दाखवला, तो आजही आधुनिक जगासाठी मार्गदर्शक आहे. त्या काळी स्त्रियांना केवळ चूल आणि मुलांपर्यंत मर्यादित ठेवले जात असे, पण बुद्धांनी स्पष्ट केले की पुरुषांप्रमाणे स्त्रीमध्येही अरहंत पद मिळवण्याची म्हणजे सर्वोच्च ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता आहे. त्याने महाप्रजापती गौतमी यांच्या विनंतीचा मान राखून स्त्रियांना धम्मात स्थान दिले. ही केवळ धार्मिक दीक्षा नव्हती, तर ती स्त्रियांच्या सामाजिक गुलामगिरीतून सुटकेची पहिली मोठी घोषणा होती. आजच्या या भागात आपण हाच गौरवशाली प्रवास पाहणार आहोत. जागतिक लढा आणि हक्कांची पहाट. आज आपण सहजपणे मतदान करतो किंवा नोकरी करतो, पण यासाठी पाश्चात्य जगातील स्त्रियांनी मोठा संघर्ष केला आहे. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर 15,000 स्त्रिया उतरल्या होत्या. त्यांच्या मागण्या काय होत्या? आम्हाला कामाचे तास कमी करून द्या, आम्हाला योग्य पगार द्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. त्या काळातील समाज या मागण्यांना पाप समजत होता, पण या स्त्रिया डगमगल्या नाहीत. 1910 मध्ये डेन्मार्क येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत क्लारा झेटकिन नावाच्या रणरागिणीने प्रस्ताव मांडला की दरवर्षी एक दिवस स्त्रियांच्या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जावा. तिथूनच या दिनाची सुरुवात झाली. रशियातील स्त्रियांनी तर युद्धविरोधी निदर्शने करून सत्ता उलथवून लावण्यात मोठी भूमिका बजावली होती. हा इतिहास आपल्याला सांगतो की जेव्हा स्त्री संघटित होते, तेव्हा ती जगाचा नकाशा बदलू शकते. भारतीय क्रांतीचे तेजस्वी नक्षत्र जिजाऊ आणि सावित्री. भारताच्या भूमीवर जेव्हा अंधकार होता, तेव्हा 2 महामातांनी प्रकाशाची वाट पेटवली. राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी केवळ शिवबांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या नाहीत, तर त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची तलवार दिली. जिजाऊ नसत्या तर आज आपण जे स्वातंत्र्यात आहोत ते कदाचित लाभले नसते. दुसरीकडे शिक्षणाची गंगोत्री सावित्रीबाई फुले. विचार करा, त्या काळी मुलींना शिकणे हा गुन्हा मानला जात असे. जेव्हा सावित्रीबाई शाळेत जायला निघत, तेव्हा लोक त्यांच्यावर शेण आणि दगड फेकत, पण त्यांनी आपल्या पदराला लागलेले शेण पुसले नाही, तर त्या शेणातून त्यांनी क्रांतीची फुले फुलवली. त्यांनी जो धीरोदात्तपणा दाखवला, तो भगवान बुद्धांच्या धैर्य या गुणाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी केवळ मुलींना शिकवले नाही, तर विधवांच्या केशवपनासारख्या क्रूर प्रथांविरुद्ध लढा दिला. आजची प्रत्येक शिकलेली भारतीय स्त्री ही सावित्रीबाईंची ऋणी आहे. धम्मातील स्त्री, प्रज्ञा आणि करुणेचा संगम. भगवान बुद्धांनी स्त्रियांना केवळ दीक्षा दिली नाही, तर त्यांना स्वतःचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. थेरीगाथा हा ग्रंथ याचे उत्तम प्रमाण आहे. या ग्रंथात मुक्ता, शुभा, सुभा यांसारख्या अनेक भिक्खुनींनी स्वतःच्या आध्यात्मिक अनुभवांवर कविता लिहिल्या आहेत. बुद्धांच्या काळात विशाखा नावाची उपासिका होती, जिने धम्मासाठी आपले सर्वस्व अर्पण केले होते. आम्रपालीसारखी स्त्री, जिला समाजाने तुच्छ मानले होते, तिला बुद्धांनी आपल्या संघात स्थान देऊन सन्मानाचे आयुष्य दिले. बुद्धांनी हे सिद्ध केले की संस्कार आणि विचार हे जन्माने नाही, तर कर्माने ठरतात. आज आपण जेव्हा महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो, तेव्हा बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी दिलेला समतेचा हा संदेश सर्वात जास्त महत्त्वाचा ठरतो. आधुनिक आव्हाने आणि यशोधरेचा त्याग. आजची स्त्री वैमानिक आहे, शास्त्रज्ञ आहे, पण आजही आपल्या समाजात मुलगा-मुलगी भेदभाव पूर्णपणे संपलेला नाही. आजही स्त्रियांना स्वतःच्या सुरक्षेसाठी लढावे लागते. खरी समता तेव्हाच येईल जेव्हा घराघरात मुलीला मुलासारखेच स्वातंत्र्य आणि अधिकार मिळतील. आज आपण भगवान बुद्धांच्या महानिष्क्रमणाबद्दल बोलतो, पण त्या काळात यशोधरेने दिलेला त्याग विसरून चालणार नाही. तिने सिद्धार्थ गौतमाच्या ध्येयाचा आदर केला आणि स्वतःही तितक्याच कडक शिस्तीचे आयुष्य जगले. आजच्या आधुनिक स्त्रीमध्ये यशोधरेचा हा संयम आणि सावित्रीबाईंची ही जिद्द असणे गरजेचे आहे. शिक्षण हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे.
त्याचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी करा. समारोप करताना इतकेच सांगेन की महिला दिन म्हणजे केवळ वर्षातला एक दिवस नाही, ज्या दिवशी स्त्रियांना रस्त्यावर चालताना भीती वाटणार नाही, ज्या दिवशी प्रत्येक मुलीच्या हातामध्ये पुस्तक असेल, तोच खऱ्या अर्थाने महिला दिन असेल. स्त्री शक्तीचा आदर करा, कारण जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच प्रगती वास करते. हा ऑडिओ बुक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या समाजातील विचारांची प्रगती होईल. नमो बुद्धाय. जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा.